अजित पवार गटाचे जे आहे ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे जे आहे ते नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जे आहे ते महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावर आहेत। आज कुर्डुवाडीमध्ये जे आहे ते त्यांची जाहीर सभा पार पडली। साहेब काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण राज्यभरामध्ये आणि एकंदरीत काय विश्वास व्यक्त करा? राज्यभरात प्रचंड अनुकूल असं वातावरण महायुतीला सुद्धा आहे। स्थानिक स्तरावरती ज्या आम्ही युती केलेल्या आहेत त्याला सुद्धा अनुकूल आहे। कुर्डुवाडीची सकाळची सभा ही अभूतपूर्व प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये झाली। महिला भगिनींना देण्यात आलेली संधी याच्यामुळे महिला भगिनींचा कमालीचा उत्साह आहे। त्याच्यामुळे एकेकाळचं जंक्शन रेल्वेचा स्थलांतरित झालेला कारखाना या बाजारपेठेचं ऐतिहासिक महत्त्व हे पुनर्स्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि RPI हे वचनबद्ध आहेत, हेच मला कुर्डुवाडीकरांना सांगायचं। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर साहेब अनेक ठिकाणी महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीमध्ये अनेक पक्षांची खिचडी झाली, राजकीय खिचडी। कसं पाहता या ठिकाणी देखील तुतारीला जाऊन शिवसेना शिंदे गट मिळाला की ज्या ठिकाणी आपल्या बरोबर येणं स्वाभाविक असताना शिवसेना शिंदे गटाचे जे सहकारी आहेत ते तुतारीसोबत गेलेत, काय एकंदरीत? स्थानिक पातळीवरच्या वेगळ्या ठिकाणी अशा आघाडी झाल्या तर आम्हाला सर्वांना मान्य आहे, परंतु तिथले प्रश्न तिथलं स्थानिक समीकरण याच्यामुळे अनेक वेळेला त्या ठिकाणी ते घडत असतं। पण शेवटी जनतेला तिथल्या नागरिकांना विश्वास असतो की कोणाच्या मार्फत या सगळ्या कामाला चालना मिळेल। इथे मात्र सर्वांना नक्कीच विश्वास आहे, कारण इथे ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरामध्ये निष्क्रिय आमदारांची कारकीर्द जनतेने पाहिली आणि संजय मामांची कारकीर्द अनेक दिवसापासूनची पाहिली, त्या पद्धतीने या सगळ्या परिसरातल्या जनतेला कुर्डुवाडीसारख्या राज्यातल्या महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIच्या युतीला प्रचंड बहुमत देतील असा विश्वास व्यक्त करतो। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांनी मोठा आरोप केला आहे की आमच्या 4 उमेदवारांना फोडून 20 लाख रुपये देऊन फोडले गेले। एक असं आहे की ज्या वेळेला नैराश्य येतं आणि हातात काय उरत नाही त्यावेळेला मग असे फुटकळ आरोप करणाऱ्यांची संख्या वाढत राहते। हा त्याच्यातलाच एक आरोप आहे, कारण त्याच्यामध्ये पाहिलं त्याने 1.25 लाखाच्या फरकाने अजितदादा विधानसभेमध्ये निर्वाचित झाले। गेले अनेक वर्ष बारामतीच्या नगरपालिकेने अजितदादांच्यावरती विश्वास टाकत जनतेने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची संधी दिली। त्याच्यामुळे आता कोण उमेदवार शिल्लक राहिलेला नाही, मग ते असं देऊन पळवले तसं देऊन पळवले, न्यूनगंडाच्या मुळेच अशा वेळीचा आरोप त्या ठिकाणी होता। ज्या पद्धतीने आपण जर जुने सहकारी आणि निष्ठावान असलेले माजी आमदार राजनजी पाटील नुकतेच भाजपमध्ये गेलेत, अनगरची भाजपची जे की नगरपंचायत जो आहे तो नगराध्यक्षपदावरून जे वादंग देखील राज्यभरात उमटला होता उमेदवारी अर्ज भरणार, मात्र आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेशजी पाटील यांनी गंभीर आरोप केलेत। काल उपमुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे यांनी देखील पंडित देशमुख हत्या प्रकरण जे तालुक्यामध्ये झालं होतं त्यामध्ये थेट बाळाराजेंवर आक्षेप जे उमेश पाटलांनी केलेत आणि त्यांना कुठेतरी फाईल ओपन झाली पाहिजे असं म्हटलं। नाही, मी या विषयावरती काय बोलणार नाही, याचा तपशील जाणून घेईन आणि मग नंतर बोलेन। माझा महत्त्वाचा मुद्दा राहतो की राजकारणामध्ये लढाई करायची असतील ती सिद्धांतावरती, विचारावरती, ध्येय धोरणावरती करायची असते। त्या धोरणावरती लढाई ही राजकीयदृष्ट्या नेहमी सतत त्या ठिकाणी चालू राहावी। हे प्रकरण काय नेमकं आहे, त्याचं गांभीर्य काय, शेवटी सरकार त्या वतीमधला योग्य तो निर्णय करेल। ज्या पद्धतीने बाळराजांनी निवडणूक निकालानंतर अजित पवारांना चॅलेंज देणारा एक व्हिडिओ आला होता की अनगरकरांचा नाद करू नका, कसं पाहताय? एकीकडे जुने सहकारी थेट अजितदादांना चॅलेंज। मला असं वाटतं दीर्घकाळ त्या परिसरामध्ये नेतृत्व करणाऱ्या राजन मालकनी त्याबद्दलची दिलगिरी स्वच्छ शब्दामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। त्याने एकदा दिलगिरी मागितली, याचा अर्थ त्या विषयावरती पडदा पडला। कुणाचंही खा मटण पण दाबा कमळाचंच बटन असं चित्रा वाघ यांनी स्टेटमेंट केलं। नाही, मी चित्राताईंचं वक्तव्य काय त्या ठिकाणी ऐकलं नाही, पण शेवटी कुणी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने ज्या वेळेला आपण जनतेच्या समोर बोलत असतो त्यावेळेला जनतेच्या भावनांना कुठेही तडा जाणार नाही, त्यापैकीचं बोलणं अत्यंत उचित ठरत असतं। चित्राताई नेमकं काय बोलल्यात, कुठल्या कॉन्टेक्स्ट आधारित बोलल्यात याची मला माहीत नाही, कारण त्यासुद्धा एक ज्येष्ठ नेते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचं त्यांनी नेतृत्व केलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचं नेतृत्व करत आहेत, विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे एक जबाबदार नेत्या म्हणून त्या नेहमीच महाराष्ट्रामध्ये सक्रिय असतात। साहेब, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं मतं कमी पडली की परिणाम भोगावे लागतात असं खंतदायक वक्तव्य जे आहे ते हसन मुश्रीफ यांनी केलं। एक असं आहे, ती खंत त्यांनी व्यक्त करण्याचं कारण एवढंच राहू शकतं की ज्याला प्रचंड प्रमाणावरती आपण लोकांची सेवा करत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मतदानामध्ये सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला आहे की त्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं। अशा वेळेला मतदान अधिकाधिक होणं या भावनेतूनच हसन मुश्रीफ एक ज्येष्ठ नेते आहेत। 6 ते 7 वेळेला विधानसभेवरती ते निर्वाचित झालेले आहेत। याच भावना त्यांच्या या वक्तव्याच्या पाठीमागच्या आहेत। माझे सहकारी कॅमेरा पर्सन शफीक शेखसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.